जरा विचार करा. शेकडो वर्षांचा जो आपला काव्यवारसा आहे तो सगळा एकाच ठिकाणी. कसं वाटेल? तर आज आपण अशाच एका अद्भुत पुस्तकाची गोष्ट पाहणार आहोत. आणि या पुस्तकाचा जन्म कसा झाला? तर त्यामागे एक सुंदर योगायोग आहे आणि एक खूप मोठी गरज सुद्धा. चला तर मग अभंग दरबारच्या दुनियेत प्रवेश करूया. ऐकू येतंय का? ते वीणेचे सूर, तो टाळांचा गजर, हेच ते वातावरण आहे जिथे एका खूप शक्तिशाली काव्याचा जन्म झाला. आणि ते काव्य म्हणजे काय? तर अर्थातच अभंग. अभंग म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्माच जणू. आणि आजची ही गोष्ट आहे ह्याच अभंगांची. तर ह्या सगळ्या कथेची मुळं कुठे आहेत माहितीये? ती आहेत एका खूप शक्तिशाली अनुभवात. म्हणजे संतांचे ते शब्द ऐकताना आपण त्यात अक्षरशः हरवून जातो. तो अनुभव. आणि गंमत म्हणजे याच अनुभवातून एका मोठ्या गरजेची जाणीव झाली. या पुस्तकाचे संपादक आहेत दीपक केळकर. ते काय म्हणतात बघा, की या कवितांचा जो भावनिक आणि आध्यात्मिक प्रभाव आहे ना, तो त्यांच्या शब्दात अगदी अचूक उतरला आहे. ते म्हणतात की हा एक वेगळाच प्रकारचा आनंद आहे, जो थेट मनाला शांतता देऊन जातो. अच्छा, आता अभंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवासाठी गायलेलं एक मनापासूनचं गाणं. पिढ्यानपिढ्या आपल्या संतांनी त्यांच्या भावना यात ओतल्या आहेत. म्हणूनच हे फक्त शब्द नाहीयेत, हा आपल्या वारकरी परंपरेचा श्वास आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि या अभंगांना खरं जीव कुठे येतो माहितीये? तर कीर्तनात्या त्या मंगल सोहळ्यात. जरा डोळ्यासमोर आणा. शेकडो लोक एकत्र आलेत. एकाच सुरात, एकाच भावनेनं गात आहेत. वाह! क्या सुंदर वातावरण असतं ते. पण गंमत म्हणजे याच सुंदर वातावरणात एका समस्येने जन्म घेतला. हो, बरोबर ऐकलत. याच भक्तिमय वातावरणात एका गरजेचा जन्म झाला. एका समस्येची जाणीव झाली. आणि पुढे जाऊन हीच जाणीव या पुस्तकाच्या निर्मितीचं कारण ठरली. हा अनुभव कदाचित अनेकांना आला असेल. कीर्तनात आपलं मन पूर्णपणे रंगलंय, ओठांवर ओळ येतेय, पण पण पुढचं कडवं काही केलं आठवत नाही. काय होतं मग? बरोबर, हीच अडचण, हीच एक प्रकारची तळमळ अनेकांना जाणवत होती. याचं कारण काय? तर कीर्तनात अनेकदा अभंगाचा फक्त एकच चरण किंवा एक तुकडा ऐकायला मिळतो. पण तेवढ्यानं काही आपलं मन भरत नाही. मग मनात विचार येतोच, अरे छा, पूर्ण अभंग काय असेल? ही जी उत्सुकता होती ना, ही ओढ, ती अनेकांच्या मनात घर करून बसली होती. आणि मग काय झालं? मग नियतीनंच जणू काही एक सुंदर योगायोग घडवून आणला. विचार करा, दोन पूर्णपणे वेगवेगळी माणसं, पण त्यांच्या डोक्यात विचार मात्र एकच. आणि याच दोन विचारांचं जेव्हा मिलन झालं, तेव्हा एका खूप मोठ्या कार्याची पायाभरणी झाली. तर संकलक दीपक केळकर यांच्या मनात हा विचार कसा आला, त्याची ही गोष्ट. अनेक साधक त्यांच्याकडे यायचे आणि अभंग लिहून मागायचे. तेव्हा त्यांच्या मनात आलं की अरे, हे सगळे अभंग आपण जर एकत्र करून छापले तर माझी तर सोय होईलच, पण बाकी सगळ्यांचीही होईल. आणि खरं सांगायचं तर हाच या प्रकल्पाचा मूळ उद्देश होता. आता गंमत बघा. साधारण त्याच वेळी दुसरीकडे प्रकाशक नामदेव पठाडे यांच्याही मनात अगदी हाच विचार आकार घेत होता. म्हणजे बघा, दोन अनोळखी माणसं एकाच स्वप्नाच्या दिशेने प्रवास करत होती आणि त्यांना माहीतही नव्हतं की त्यांचे मार्ग लवकरच जुळणार आहेत. यालाच तर म्हणतात योगायोग. म्हणजे बघा, एका वैयक्तिक स्तरावर सुरू झालेलं ते संकलनाचं काम, त्याला एका प्रकाशकाची साथ मिळाली आणि बघता बघता त्याचं रूपांतर एका मोठ्या प्रकल्पात झालं. आणि त्यातूनच एका सुंदर पुस्तकाने आकार घेतला. तर मग या सुंदर योगायोगातून काय जन्माला आलं असेल? फक्त एक पुस्तक? नाही. त्यातून जन्माला आला एक दरबार. एक असं ठिकाण जिथे शेकडो वर्षांचा इतिहास एकत्र आला. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे अभंग दरबार. नावाप्रमाणेच हे पुस्तक म्हणजे जणू काही संतांच्या अभंगांचा एक भव्य दिव्य दरबारच आहे. या संग्रहाची व्याप्ती पाहिली ना तर खरंच अविश्वसनीय वाटते. म्हणजे विचार करा, 13व्या शतकातील आपले संत ज्ञानेश्वर महाराज, तिथपासून ते थेट 20व्या शतकातील दासराम महाराजांपर्यंत तब्बल 800 वर्षांचा काळ. आणि या काळातले 50हून अधिक संत कवी सगळे एकाच छताखाली आलेत. आणि दरबार हे नाव का दिलं असेल? त्यामागचं रूपक खूपच सुंदर आहे.
अशी कल्पना करा की जणू एकाच दरबारात गेल्या 800 वर्षांमधले सगळे संत एकत्र जमले आहेत आणि ते त्यांच्या त्या कालातीत काव्यामधनं थेट आपल्याशी बोलत आहेत. आता शेवटी या पुस्तकाचं महत्त्व काय आहे आणि त्याचा वारसा कसा पुढे जाणार आहे यावर एक नजर टाकूया. हे पुस्तक म्हणजे एक पूल आहे. याने काय केलं तर आपली जी मौखिक परंपरा होती, जी फक्त बोलून ऐकून पुढे जात होती, तिला छापील रूपात आणलं आणि त्यामुळे पुढच्या पिढ्यांसाठी हा ठेवा जतन झाला. हा खरं तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा ज्ञानाचा एक अविरत प्रवाह आहे. आणि या पुस्तकाचं अजून एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, यात अभंगांच्या एकदम मूळ जुन्या आवृत्त्या घेतलेल्या नाहीत, तर ते जसे आज आपल्या समाजात कीर्तनांमध्ये जिवंतपणे गायले जातात ना, अगदी तसेच ते जपले आहेत. म्हणजे काय, तर हे पुस्तक म्हणजे एका वाहत्या नदीचं चित्रण आहे, कुठल्या तरी थांबलेल्या जलाशयाचं नाही. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो की शतकानुशतके जुने असलेले हे शब्द आजही आपल्या मनाला इतकी शांती आणि इतका आनंद कसे काय देऊ शकतात. अशी कोणती शक्ती असेल या शब्दांमध्ये जी काळाच्याही पलीकडे जाऊन टिकून आहे, यावर नक्की विचार व्हायला हवा.